महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री यांच्यावर काही नेत्यांनी आता टीका केली। टीका करत असताना ज्यांनी टीका केली ते महारुद्र पाटील बिगर पेता होते का, एवढी तुम्ही सगळ्यांनी मिळून जर चौकशी केली तर बरं होईल। त्याचं कारण असं आहे, प्रत्येक आठवड्याला त्यांचा पक्ष वेगळा आहे। कोण त्यांना पैसे देईल तिकडल्या पक्षात ते प्रत्येक महिन्याला प्रवेश करताय आणि ती कुठं पूल झाला त्या पुलावर टीका पुलावर टीका। अहो तिथल्या 10-15 ग्रामपंचायतींचा ठराव मामाकडे घेतला आणि मग त्या पुलाला मंजुरी देण्याचं काम मामाने केलेलं आहे। तिकडल्या त्या गटातल्या 15 ग्रामपंचायतीचे ठराव आहेत। तुम्हाला 2 मिनिटात ते ठराव आम्ही सगळं पत्रकारांसमोर सादर करतो। त्याचं कारण असं आहे की महारुद्र पाटील 3 टाईम दारू पिणारा माणूस आणि त्यांनी एवढी निकाती करायचो का इतका मोठा नेता तो नाही। तो पक्षाचा अध्यक्ष ते सिंह पाटील आहे, तो कार्याध्यक्ष आहे। आपला पिऊन कुठले बी 10व्या दारू पिणं आणि तालुक्यात येऊन पत्रकारासमोर बसणं आणि प्रत्येक महिन्याला जसा ढाबा बदलतो तसा तो पक्ष बदलतो। त्याची एवढी चिंता करायची काय आपल्यासारख्याने गरज आहे? ते आमच्यासारख्या समोर सुद्धा नजर न जाऊ शकणारा माणूस आहे। त्याचा बाकीचा काय उद्योग नाही। शेती 3.5 एकर आहे, त्यात त्याची अतिक्रमण आहे 1.5 एकर। त्याचं बांधकाम अक्षरशः तुम्ही का बघा ते ह्याच्यात आहे, ग्रामपंचायतीच्या हद्दीतलं ते अतिक्रमणात बांधकाम आहे। तुम्हाला सांगतो त्याला 3.5 एकर शेती आहे आणि त्यांनी इतकं मोठं बोलावं असा तो नेता नाही। त्याची इतकी चिंता करायसारखं काही कारण नाही। कुठे आपलं संध्याकाळी क्वार्टर बेसिस करायची आणि 2 क्वार्टर टोका चौकात प्यायच्या। सकाळपासून ते त्यांचं सुरुवात असते, ते रात्री 10 पोतोर दारू प्यायचं आणि असं कुठतरी पत्रकारासमोर यायचं। त्याचा बोलतो धनी वेगळा आहे। ती तो पगार देतो ह्याला, पण हे पगारापेक्षा जास्त बोलतोय। कोण हे महारुद्र पाटील? काय ह्याच्या नालायकाच्या नादी लागलाय तुम्ही बी? तुम्हाला खरंच सांगतो, काही सुद्धा त्याचं तालुक्यात ही नसल्यामुळं ती कोणाच्या तर तुकड्यावर जगायचं ही त्याचं काम आहे। किती तुकड्यावर जगावं ही बी त्याला लायकी सुद्धा नाही मामासारख्या बोलायची। अरे या तालुक्याचा विकास जर कोणी केला असेल, दत्ता मामा जिल्हा परिषदचा अध्यक्ष झालं तेव्हापासून तालुक्याचा विकास झाला। मामा 3ऱ्या टर्मला आमदार, राज्यमंत्री आणि आता कॅबिनेट मंत्री। ह्या एवढ्या 10-12 वर्षात तुम्हाला सांगतो तालुक्यातला कुठलाही रोड, कुठलाही पूल, आमच्या निरा नदीवरून पलीकडे जायला 3 पुलाची कामं झाली। इथं एका मोठ्या पुलाचं काम झालं, इथं बायपास झालं इंदापूर शहराच्या कडनं, सगळी ऑफिसं झाली इंदापूरमध्ये। ही कुणी केली? मामाने केली। ह्याच्या आधीचं आपण बी मंत्रीपद बघितलेलं आहे 20 वर्ष। हर्षवर्धन पाटील बी मंत्री आमदार होते 4 टर्म। ह्या बी इंदापूर तालुक्यातल्या लोकांनी त्यांना बी निवडून दिलं होतं। आम्हाला तसं आता 3दा जरी दिलं असलं तरी त्यांना 4दा दिलं, तरी पण त्यांच्या काळात काय काम झाली, त्यांच्या काळात काय तालुक्याची प्रगती झाली ही तुम्हाला बी ना आम्हाला इंदापूरच्या सगळ्या जनतेला माहीत आहे। त्याचं कारण असं आहे, मामाच्या रक्तातच विकास आहे। त्याच्यामुळं भरणे फॅमिली कधीही कामापेक्षा जास्त बोलत। ही जॅकेट घालणं, बॉडीगार्ड ठेवणं ही तुम्ही उघड्या डोळ्याने बघितली। ही महारुद्र काय ह्यो दारू बोलणारा माणूस आहे, दुसऱ्या तुकड्यावर जगणारा माणूस आहे। त्याच्या घरचा त्याला विकास करायला आणि त्यांनी इतकं मोठं बोलायसारखं काय नाही हो। तुम्हाला सांगतो, तहसीलदारवर टीका करतो, वाळू चोर ह्यो आहे। वाळूची ह्याची बोट फोडली म्हणून ह्याला वाईट वाटलं, म्हणून तहसीलदारवर बोलायचं। आता प्रश्न आला कुठं की गट, अहो 7 गटाचा 8 गट झाल्या, कुठली तर गावात तुटून ते एका गटाला जोडल्याशिवाय 8वा गट होणार आहे का? त्यांनी म्हणजे हे गाव तोडलं तिकडं, अरे नकाशात बसल्याशिवाय त्यांना गाव तोडा येत नाही। पहिली गोष्ट ती कलेक्टर, तहसीलदार, प्रांत ह्यांचा अधिकार आहे। ती प्रशासन ती काम त्यांचं करत असतं। इथं 8वा गट झाल्यानंतर कुठलीही नाही कुठली गावं तुटल्याशिवाय गटच वाढू शकत नाही। तरी एका पट्ट्याने ह्यांनी इतकी मुलाखत देऊन एवढं रडारडा करायची काही गरज नाही। उद्या तिथं निवडणूक लागल्यावर तुम्ही उभा राहा, त्यात आमच्यावर टीका करा, आम्ही ती मान्य करीन। उगाच काय कारण नसताना विकास तुम्हाला नाही आला म्हणून ही पूलच का झाला, ही रोडच का झाला, ही आमकच का झालं हे म्हणण्याचा अधिकार सुद्धा तुम्हाला नाही। तुमच्या पक्षाचं तुम्ही जरूर काम करावं। आमच्यासारख्याला जर पुन्हा महारुद्र पाटील असा पिऊन जर बडबडत राहिला तर त्याला आमचा सुद्धा हिसका आम्ही दाखवल्याशिवाय राहणार नाही। त्याला चांगला रोडवर आणण्याचं काम आम्ही करू।
आणि दीपक जाधव असतील, प्रशांत पाटील असतील, लक्ष्मण देवकाते असतील, ह्या गटातलीच सगळी कार्यकर्ते आता सुद्धा इथं उपस्थित आहेत ती ह्या गटातलीच आहेत. मी जरी तालुका अध्यक्ष असलो तरीही त्यांच्या गटातलीच ही सगळी लोक आहेत. गट तुटला आणि कुठला तू कलेक्टर कशी अपील कर. सरकार नाही द्यायचं काम तहसीलदार कलेक्टर करतील, पण तुला इतकं माझा राजीनामा घ्या ही कुणी तुला अधिकार दिलं का? तुझ्या बापानेच पद जणू दिले तेव्हा राजीनाम्याची भाषा करतो असा बोलण्याचा तुला मुळीच अधिकार नाही. आदरणीय आमचे नेते अजितदादा यांनी एका फोनवर त्यांना कृषी खातं दिलं आणि तू राजीनामा त्यांचा घ्या म्हणून आज लगेच निघाला. असं काय झालं? वाकडं काम झालं तर सरळ करा ही म्हणण्याचा अधिकार ज्या तालुक्याचा लोकप्रतिनिधी आहे त्यांना अधिकाऱ्यांना सांगण्याचा अधिकारच आहे. ही तुला अजून माहित नसलं तर ती आज तुला सांगतो. आणि तू जर असाच भकलत राहिला तर आमच्या हाताखालनं काढल्याशिवाय तुम्ही आमच्या नेत्यावर जर टीका करतात तर आम्ही तुम्हाला हाताखाली काढल्याशिवाय कधी सोडणार नाही. तुम्हाला आज या पत्रकार परिषदेची शेवटची वारणी काय माधव पाटील निवांत आरोपी निवांत फिरा, पण आमच्या नेत्याबद्दल जरा शब्द बोलचाल तुम्ही पुन्हा तर तुम्हाला आम्ही हाताखालनं काढल्याशिवाय राहणार नाही. ही थेट मी पत्रकारासमोर तुम्हाला थेट आज इशारा शेवटचा देत आहे, ही तुम्ही समजून घ्यावं. दीपक जाधव, तुमच्या गलांडवाडीतला एक पूल होतोय, त्या पुलाची गरज नसताना पूल होतोय असं महारुद्र पाटलांचं म्हणणं आहे. तुमचं काय मत आहे? महारुद्र पाटलांना गेली 20-25 वर्ष झालं ते गंगावळीवरून इंदापूरला येतात. तर ते इंदापूरला येत असताना त्यांना इंदापूरला यायला कमीत कमी 1.5 तास 2 तास इंदापूरला यायला लागत होते. ज्यावेळी मामांनी ह्या तालुक्यातील रस्ते काळाशी असेल, गंगावळण असेल, त्या भागातले सगळे रस्ते केले. ते रस्ते करत असताना मामांनी फक्त नुसतं रस्तेच न करता त्या परिसरात जवळपास एक 15-20 ग्रामपंचायती ह्या गलांडवाडीमधून मधून जोडणाऱ्या ग्रामपंचायती. मामांचा आणि आमचा त्याच्यावरती एक विषय झाला की मामा बऱ्याच लोकांची कुटुंब ह्या अपघाताने उद्ध्वस्त झालेली आहेत. घरातला करता माणूसच कधी शहराच्या ठिकाणी येत असतो आणि ज्यावेळी अपघात होतो त्यावेळीच घरातील करता माणूस त्या ठिकाणी आपल्याला गमवावा लागतो किंवा अपंगत्व स्वीकारावं लागतं. म्हणून मामांच्या आम्ही सगळ्या ग्रामपंचायतीला सगळ्या सरपंच असतील किंवा गावातील ग्रामस्थांच्या मागणीनुसार आम्ही सर्वांनी विनंती केली की मामा तुम्ही काही जरी झालं, जसं शिरसोडीला पूल टाकलाय तसा आपला इथं जर एक पूल जोडला तर ही सगळी गावं एक 15-20 गावं ही मधून डायरेक्ट इंदापूरमध्ये येतील. त्या लोकांना हायवे रोडचा कुठेही संबंध राहणार नाही आणि येणाऱ्या काळात जे अपघात होतील किंवा ज्या लोकांचे कुटुंब उद्ध्वस्त होतील त्यांचा कमीत कमी आपल्याला मामा तुम्हाला दुवा तरी लागेल म्हणून तुम्ही सगळ्यांनी आम्ही मागणी केल्याच्या नंतर मामांनी या ठिकाणी या पुलाला मंजुरी दिली. आणि असं जर कोण म्हणत असेल की ह्या पुलाची आम्हाला गरज नाही किंवा हा पूल केल्यामुळे कोणाचा तरी एकाचा विकास होईल किंवा जाईल, मला त्यांना एकच सांगायचं की तुम्ही जे आरोप प्रत्यारोप करत आहे ते आरोप प्रत्यारोप करत असताना तुम्ही पण काही दिवस मामांच्या छायाचित्रेखाली काम करत होता. ज्यावेळेस मामा जिल्हा परिषदचे अध्यक्ष झाले त्यावेळेस सगळ्यात अगोदर कॉन्ट्रॅक्टची कामं घ्यायला तुम्ही सगळ्याच्या पुढे पळत होता. त्यावेळेस तुम्ही जी कामं केली ती कशा पद्धतीने केली हे पत्रकार बंधूंना मला सांगायचं की त्यांनी एकदा महारुद्र पाटलांची जी जी कामं केलेली त्यांनी नाही सांगितलं तर आम्ही तुम्हाला सांगतो की हे महारुद्र पाटलांनी केलेलं काम आहे. त्या कामाची अवस्था तुम्ही बघावी. त्यांनी आमच्यावरती आरोप केले की ह्यांनी केलेलं काम निकृष्ट दर्जाचं झालंय. आम्ही कुठल्याही चौकशीला आणि कुठल्याही याला द्यायला तयार आहे की ज्या पद्धतीनं शासनाचं टेंडर असतं त्या टेंडर प्रमाणे कुठं शासनाची जर चूक झाली असेल तरी त्या ठिकाणी त्यांनी दाखवून द्यावी, तेही आम्ही करायला तयार आहे. पण महारुद्र पाटलांनी जिथं कामच झालं नाही त्या कामाची बिलं काढून तुम्ही खाल्ली ही जनतेसमोर आणून म्हणलं पाहिजे की आम्ही या ठिकाणी असं असं केलंय. आम्ही छाती ठोकपणे सांगतो की जी कामं केल्यात ती आम्ही केलेली, ज्या ठिकाणी रस्ते आम्ही केले त्या ठिकाणी तुम्ही कुणालाही विचारा बैलगाडी जाण्यापुरता सुद्धा रस्ता नव्हता. म्हणजे इंदापूरवरून गलांडवाडी आणि गलांडवाडीवरून वरकुड्याला जाणारा रस्ता तिकडल्या पंचक्रोशीतील ग्रामस्थांना कुणीही जाऊन त्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना विचारावं की तिथं रस्ते कसे होते. बैलगाडी जाण्यापुरता सुद्धा त्या ठिकाणी रस्ता नव्हता. त्या ठिकाणी आज 33 फुटाचे रस्ते, तिथं 2-2 वाहनं एका बाजूने एक अशी आजूबाजूने निघून जातात. मग असे रस्ते केलेले असताना सुद्धा जर तुम्ही म्हणत असाल की आम्हाला आता या ठिकाणी पुलाची गरज नाही, पुलाची गरज कोणाला नाही, तुम्ही ठीक आहे तुम्ही दारू पिऊन कुणीकडे हिंडत बसाल, पण जी सर्वसामान्य लोक आहेत ज्यांना रोज कुठल्याही कामानिमित्त उद्या मुलांना शिक्षणासाठी इंदापूरला यावं लागतंय, कुणाच्या पाईपलाईनचं साकीट जरी तुटलं तरी त्या माणसाला इंदापूरला यावं लागतंय, शेतकऱ्याला माणूस आहे त्या स्थितीमध्ये इंदापूरला येतोय,
पण त्या माणसाला इंदापूरला आल्याशिवाय पर्याय नाही, म्हणून मामाने या ठिकाणी पूल दिला. या पुलाची अत्यंत या ठिकाणी आम्हाला गरज आहे आणि तो पूल व्हावा अशी आमच्या सर्व पंचक्रोशीतील ग्रामस्थांची मागणी आहे. गटर आणि गण रचना तुमच्या सोयीनुसार करून घेतली असं त्यांचा एक आरोप आहे. त्यांचा जो गट आणि गण रचनेविषयी आरोप आहे, गेल्या वर्षी मी जिल्हा परिषदला उमेदवार होतो, त्यावेळी विरोधी पक्षातून होतो. त्यावेळी रुईगाव सगळ्यात त्यांचा जो गोंधळ चाललाय, कालवा चाललाय किंवा रुईगावावरनं चाललाय की रुईगाव इकडे गेलं, रुईगाव तिकडे गेलं. मला त्यांना एकच सांगायचं की ज्यावेळी गेल्या पंचवार्षिकला रुईगाव हे कळस गटाला होतं, त्यावेळी ते गाव खालच्या पळसदेव बिजोडी गटामध्ये आलं. मग ते गाव ह्या गटामध्ये आलं म्हणून आम्ही काय रणांगण सोडून पळून गेलो नाही. जे गाव हे आलं ते आलं, हे गाव इंदापूर तालुक्यातलंच आहे ना, हे काय तालुक्याच्या बाहेरचं गाव आहे का? मला सांगा, ह्याला काही पलीकडच्या नगर जिल्ह्यातली गावं आणून जोडल्यात का? प्रत्येक माणूस ज्याला राजकारण करायचं, ज्याला समाजकारण करायचं, त्याला कुठलं गाव कुठल्या गटात गेलं आणि कुठलं गाव कुठल्या गटात आलं त्याच्यावरती राजकारण नसतं. मला सांगा की ते गाव तसं पाहिलं तर रुईगाव हे दत्तामामा भरणे यांच्या विचाराचं गाव आहे. तुम्ही कुठल्याही पत्रकारांनी कधीही माहिती घ्या, आत्ताच झालेली आमदारकीच्या इलेक्शनची मतमोजणीचा रिझल्ट घ्या, त्या गावामध्ये सुद्धा आम्हाला जवळपास 1200 मताचं लीड दोन्ही विरोधी उमेदवारापेक्षा जास्त आहे. मग मला सांगा, त्या गावामध्ये मतदान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जास्त असताना ते गाव तोडून दुसऱ्या म्हणजे आमच्या सोयीने कसं झालं म्हणायचं? पलीकडची बादलवाडी आणि डाळस ही दोन गाव आमच्या पळसदेव बिजोडी गटाला जोडल्यात. त्या दोन्ही गावामध्ये तुम्ही माहिती घ्या, दत्तामामा भरणे त्या ठिकाणी पाठीमागे. आमच्या विचाराची गावं जोडली कशी म्हणणार तुम्ही? ज्यावेळी शासनाने आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये 7 गट होते, त्याच्या ठिकाणी 8 गट आता नव्याने प्रारब्ध झाले. त्यामुळं बिगवनची काय गावं तुटली. आता आपल्या गावाची गटाची रचना जर पाहिली तर सुरुवातीला आपण मतमोजणी करता पण बघा की पहिल्यांदा सुरुवातीला बिगवनचा गट मोजला जातो, त्याच्या खालोखाल पळसदेव बिजोडी मोजला जातो. त्या पद्धतीनं जशी बिगवनमधनं काय 4 गावं 2 गावं कमी झाली तर ती पळसदेव बिजोडी गटाला जोडली. तर ती गटाला गावं जोडत असताना काय आमच्या सगळी विचाराची गावं इथनं शिरसोडीपासून कालटरपासून खाली ही सगळी राष्ट्रवादीच्या विचाराची गावं, मग आम्ही तेच रडत बसायचं का की आमच्या विचाराची गावं या ठिकाणी तोडली? आमचा कुणाचाही त्या ठिकाणी आरोप नाही, कारण दत्तामामा भरणे हे तालुक्याचं नेतृत्व आहे आणि त्यांना एक गाव महत्वाचं नसून तालुक्यातील संपूर्ण गावं आणि संपूर्ण गावातील जनता महत्वाची, म्हणून मामाने जे निर्णय घेतलेले आहेत. आता उद्या ते काय म्हणतील की आम्ही हरकती घेतल्यात. हरकती घेतल्यानंतर कुठलं गाव कुठं जाऊ द्या, ज्याला लढायचंय कर, नाही त्याला डर कशाला पाहिजे? तुमचं कसं झालंय की त्यांना कोणीतरी सांगायचं की असं असं करा, तसं करा, त्या पद्धतीने जर बोलत असतील तर आम्हाला बी खूप बोलता येईल. आमचं एकच म्हणणं आहे की तुमच्या नेत्याने तुम्हाला सांगितलं तेवढंच तुम्ही बोलावं, त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही फापट पसरा बोलू नये. आमच्या नेत्याने कधी आम्हाला कुणाच्या विरोधात बोलायला सांगितलं नाही. आमच्या जर नेत्याने बोलायला सांगितलं तर आम्ही काय बोलेल ते आम्हाला बी माहिती आहे. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये माडोदर पाटलांनी ताळतम्य ठेवून बोलावं आणि तुम्ही जर अशा खालच्या पातळीवर जाऊन बोलणार असाल तर तुम्ही नेत्यावर बोलण्यात इतकं मोठं नाही, तुम्हाला आम्ही कार्यकर्तेच बास झालो, एवढंच या निमित्ताने इशारा देतो. एकीकडे तुम्ही म्हणताय की माधवराव पाटील दत्तपात्र आहेत आणि एक अर्धा तासच झालं त्यांची पत्रकार परिषद झाली, तुम्हाला पत्रकार परिषद घ्यायला लागली. पत्रकार परिषद घेतली, आमच्या नेत्यावर टीका केली, आम्हाला पत्रकार परिषद घेऊन उत्तर द्यावंच लागणार आहे ना. ही त्याच्या गावचा सुद्धा ठराव आहे पूल व्हावा म्हणून. त्यांनी इतकं लांबडं बोलून त्याच्या गावाने सुद्धा मागणी केली. अशी 15 गावकऱ्यांनी ग्रामपंचायतची मागणी आमच्या जवळ आहे असं त्यांनी समजू नये. त्याच्याच गावचा ठराव आहे की हा पूल व्हावा म्हणून, आणि तो काय म्हणतो पुलाची गरज नव्हती. तू जाऊ नको, गरज नव्हती तर ज्याला गरज आहे ती जातील त्या पुलावरून. मामांच्या राजीनाम्याची त्यांनी मागणी केली लगेच, त्याबद्दल तुम्हाला काय म्हणजे असं त्या फडतुसाला काय राजीनामा मागायचा अधिकार आहे? काय अधिकार आहे त्याला राजीनामा मामाचा मागायचा? देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत, अजितदादा उपमुख्यमंत्री, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री, ती ठरवतील ना काय करायचं आणि काय नाही. कशासाठी घ्यायचा राजीनामा? तसंच तो बाबा विश्वास आहे, एक शेतकऱ्याचा पोरगा आहे म्हणूनच कृषी मंत्री पद दादाने मामाला बहाल केलेलं आहे. इंदापूर तहसील कचेरीमध्ये सावळा कारभार चाललाय असंही त्यांनी मांडले आणि त्याला जबाबदार मामाला धरण्याचे म्हणजे त्यांच्या बोलण्यात नाही येते. तर तुम्हाला याच्या संदर्भात काय म्हणायचं? अहो, त्याची जर वाळूला बोट नाही चालवून दिली, त्याचा जर वाळूचा धंदा नाही चालला तर तहसीलदार चांगला हो कुठला. जर चालवून दिली असती
तर तहसीलदार चांगला, म्हणून ती सावळा गोंधळ चाललाय कचेरीत, ही त्यांचा उद्देश आहे म्हणण्याचा. प्रशासकीय कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतात असं देखील त्यांचं म्हणणं आहे की पैसे घेतल्याशिवाय इंदापूर तालुक्यात कोणतंही प्रशासकीय काम किंवा अधिकारी काम करत नाहीत. गोरगरीब जनतेला पैसे दिल्याशिवाय काम होत नाही. त्यांनी कुणी तहसीलदारला कुणी कुठल्या अधिकाऱ्याला पैसे दिले त्यांनी सांगावं. त्याचं काम जर बेकायदेशीर असं ती जर नाही झालं तर सगळीच कामं बेकायदेशीर असं म्हणतोय तो. काकाला आज आमच्या विरोधी पक्षाचे कार्याध्यक्षांनी जी मामांवर बेताल आरोप केली, खरं तर ते उत्तर देण्याइतके पात्र नाहीत. परंतु काही गोष्टी अशा असतात की गोगल्स नीती असते, एक गोष्ट सारखी सांगत गेली की ती खरी वाटायला लागते, म्हणून त्या गोष्टीला उत्तर देणं गरजेचं आहे. आत्ताच अध्यक्षांनी सांगितलं की आपण काय बोलतो, तुम्ही एका छोट्याशा पक्षाचे छोटेसे कार्याध्यक्ष आणि बोलताय कोणाविषयी, राज्याच्या कृषी मंत्र्याविषयी. खरं तर आपण बोलताना 10 वेळा विचार केला पाहिजे की आपण कोणाविषयी बोलतोय, आपली पात्रता आहे का. देवेंद्र फडणवीसांविषयी आम्ही जर इथं बोलत बसलो तुम्ही जर ऐकून घ्याल का, मामाची उंची काय आहे, आपली उंची काय आहे. आज तुमच्या गावाचे सरपंच इथं उपस्थित आहेत आणि त्यांनी ठराव दिला की आम्हाला पूल पाहिजे म्हणून. आज आमच्या त्या हायवेवरती किती अपघात झाले, काल आपण बारामतीचं प्रकरण पाहिलं असेल. हायवाखाली येऊन 2 मुलं आणि त्यांचे वडील एक्सपायर झाले. अशा घटना व्हायच्या पण वाट बघायची का. मामांमुळे या इंदापूर तालुक्याचा जो कायापालट झालाय हे न बघवणार ही मंडळी, ह्यांनी मामांना का सोडलं हे तुम्ही त्यांना कधीतरी विचारलं पाहिजे पत्रकारांनी. इतके दिवस तुम्हाला मामा गोड होते, तुम्ही पक्षाचे अध्यक्ष होता त्यावेळेला तुम्ही मामाचं कौतुक करत होते, मग आजच असं काय घडलं की तुम्ही मामांना सोडलं. आतापर्यंत तुमची रोजीरोटी ज्यांच्यामुळे चालली, आज तुम्ही जे 2 व्हीलरवरून 4 व्हीलरमध्ये आलाय, जास्त खोलत जायची गरज नाही. अध्यक्ष म्हणले की आमचा नेता सुसंस्कृत आहे, आम्हाला असं ते सांगतात किंवा आपल्याला वाईट बोलायचं नाही म्हणून काही गोष्टी बोलायच्या नाहीत. परंतु प्रत्येकाने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. रस्त्याची जी आपल्या इथं क्वालिटी आहे ती तुम्ही महाराष्ट्रात कुठेही जा, सगळ्यात चांगले रस्ते आपले इंदापूर तालुक्यात आहेत आणि हे आम्ही छाती ठोकपणे सांगतो. त्यांनी उद्या यावं, त्यांनी केलेलं रस्त्याचं काम दाखवू आणि त्यांच्या काळात त्यांनी केलेलं काम बघू आपण आणि आम्ही केलेलं काम म्हणजे आमच्या काळात झालेलं काम त्यांची तुलना तुम्ही पत्रकाराच्या समोर आपण करू. आज गंगावळचे सरपंच या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या काळात त्यांनी गंगावळला सिमेंट रस्त्याच्या नावाखाली जो काही प्रकार केलाय, सिमेंट रस्ता जर जागेवर असेल तर आम्ही त्यांचं म्हणेल ते आहे. परंतु दिव्याखाली अंधार म्हणतात तसा हा प्रकार आहे, त्याला जास्त महत्त्व द्यायची गरज नाही आबा. परंतु कसं आहे, काही गोष्टी पत्रकारांसमोर आणि जनतेसमोर आणणं गरजेचं आहे. मामा हा शेतकरी पुत्र नाही तर स्वतः शेतकरीच आहेत. जो माणूस आजही शेती करतो त्या माणसाला कृषी मंत्री केलंय, हा आपल्या तालुक्याचा बहुमान आहे. आणि अशा वेळेला दुसऱ्याच दिवशी तुम्ही असं आपल्या माणसाविषयी बोलता, ह्याच्यावर तुमचं तालुक्यावर किती प्रेम आहे. हे फक्त द्वेषबुद्धीने ते बोलतायत, त्यांचं बाकी काही नाही. त्यांची सगळं आता वाळू बंद झाली, त्यांची कामं बंद झालीत, त्यामुळे त्यांना फक्त मामांविषयी वैयक्तिक राग आहे. त्यांच्या पार्टीतली माणसांनी सुद्धा एक काल येऊन मामांची सत्कार केली की बाबा आपल्या तालुक्याचा बहुमान झाला. आणि तालुक्याचा बहुमान होत असताना अशी काही पुढील माणसं असतात की त्यांना चांगलं कधीच काय बघत नाही, म्हणून त्यांनी असे चुकीचे आरोप केले. मला या ठिकाणी आवाज सांगायचं आहे की तहसीलदार जीवन बनसोडे साहेब म्हणून आहेत, एक सामान्य घरातला माणूस आहे. आज तुम्ही कोणीही जाऊन त्यांना एका मिनिटात जाऊन भेटू शकता आणि गोरगरिबाची कामं परवा मामाने वाचण्यात सांगितलं. एखाद्या मोठ्याचं काम नाही झालं तरी चालेल, पण गरिबाचं काम तुम्ही प्राधान्याने करा, कारण गरीबाचं काम केलेलं गरीब कधी विसरत नाही. मोठ्याची कामं होत राहतील पण गरिबाकडे लक्ष द्या. तुम्ही भाषण सर्वांनी ऐकलं असेल, आम्हाला आवर्जून सांगितलं त्यात किंवा गरिबांना लक्ष द्या. आणि ह्याचा काही विपर्यास करायचा आणि 4 लोक घ्यायची आणि नेहमीच त्यांचं हे आहे, ह्यांना तालुका अशांत करायचा आहे. ह्यांना काही चांगलं चाललेलं बघवत नाही, ह्याच्यापेक्षा त्यांच्याविषयी काही जास्त बोलत नाही. धन्यवाद.